काय करायचं रे या कांद्याला एवढा खर्च करून बघण्याची काय अवस्था आहे. तुम्हाला म्हणलं होतं मी कांदे करूच नका. अरे काहीतरी आपण- कांद्याचे 10-5 रुपये होते तर अशा माणसाला अहो तुमची आशा झाली खरं, पण तुम्हाला काय म्हणलं होतं मका बिका करा, काहीतरी झालं असतं. अरे होईल म्हणलं काहीतरी. त्या पोरीचे पैसे ते माणूस तिकडे येड्यावानी करतोय म्हणलं जरा कर्ज दुकानदाराकडून बी उधार आणलं, खत उधार आणली. तुम्ही माणसाचं ऐकतच नाही असं काहीच. घरात बाया माणसांचं काय ऐकतच नाही. बघ ना तो ते पोरग बोंबलत फिरते. आहे का त्याची मदत आहे का आपल्याला? त्याला फिरून गावभर. मग काय करू, मला गाडी पाहिजे. अरे काम कर ना, 10 भेटले तर तुला गाडी बी आणू ना. काम करणार नाही मी, मला गाडी पाहिजे. माझ्या मित्रांना समजा काय अरे काय आपल्या नशिबाला आलंय रे. मला गाडी पाहिजे. तर काही त्या सांगा पोरीच्या लग्नाचं कर्ज अजून, परत ह्याला खत उधार, औषध आणावं लागतील. तुला तेच नाही, तुला गाडीचं पडलं. आताच्या पोरांना समजायला गाडी आहेत, मला गाडी नको. अरे त्यांच्याकडे पैसे पाणी ना. अरे तू काय बोलशील का? अहो आता काय बोलू, एकूण ते एक पोरग आहे लहान काय घरामध्ये, असं काय करतो तुम्ही? नुसतं त्याला काय बोलत असतात. गाडी घ्यायची म्हणतोय तो, काय लय काय काय मागतो का तुम्हाला दुसरं काही? अरे पैसे असल्यावर गाडी काय घ्यायचो आहे ना, पण आता आहेत का पैसे? काहीतरी करा. कर्ज काढावं लागेल, दुसरं काय करतात? मग काढा, काय होतं? एकूण ते एकच पोरग, त्यासाठीच कमवायचं आपलं, काय लोकांसाठी कमवायचं? बाई ते निघून जायचं म्हणतोय बा दादा, तसं काही करू नको. लोकांची लेकरला का काम धंदा करते, तापच कमी लो तुला गाडी घेऊ. ऐक नको येड्या. अहो करायच्या टाइमला करीन ना त्यो. मला गाडी नको. काय करावं आता तुझ्या गाडीचं? करायच्या टाइमला करीन तो काम धंदा. त्याचं वय आहे आता हिंडून अरे फिरून गेले ना खायचं. पार कमरण गुड घे. हाय आता गेले नाही पण करायचं, कवा करायचं मग? पण आता घ्या, ते म्हणतोय गाडी तर घ्या, काढा कर्ज बिर्ज करून ते. अरे लग्न करावं लागेल, त्याला 10-5 रुपये लागतील. आता गाडीला पैसे घालायचे, उद्या एखादी पोरगी भेटली लग्न कर, कुठून आणायचे पैसे? गाडी नको का इकडे तिकडे जायला? मग काही लग्न आधीच करून जमायचं. गाडी लागेल तशी पोरगी तरी देते का मला? बरोबर आहे त्याचं बी, बरोबर आहे. अहो त्याचं बी मला गाडी पाहिजे. करू काहीतरी करू सांग. पुढचं काम करू लाग. गुरांना खायला टाक. मी नाही काम अरे करणार. गुरांना पाणी पाजणं आणू ना, करू ना काहीतरी. पोरांना खायला टाकीन, पण मला उद्याची उद्या गाडी पाहिजे. मला माहिती. ठीक आहे बाबा, हो, उद्याच्या उद्याच म्हणतोय. ते बी आजच खायला टाकीन, परत खायला नाही टाकणार मी काय. ठीक आहे बाबा, ठीक आहे. जा गुरांना जाऊ दे, जा तू गुरांना खायला टाक घरी, आम्ही बघतो काय असेल ते. ते झाली मग का आणू का जाऊन? हो आण आणि बाबा. जा. कधी सावकाराचं तोंड नाही बघितले. या कारट्यामुळे ना सावकाराची पायदाराची बारी आली. काय गाडी वाचून नडलं होतं का? नाही ऐकणार. बरं झालं सावकार तरी घरी. हो सावकार, राम राम म्हणलं. राम राम. अरे काय राम भाऊ, कस काय आलास? आलो ना तुमच्याकडे, जरा काम काढलं होतं. काम काढलं होतं. हा ना, जरा बोल काय म्हणतो. पैसे पाहिजेत जरा. पैसे? हा ना. आणि आता काय अडचण आली तुला असे पैसे मागायला? अडचणीचं नाही काय बरं का, आपण ते पोर गेले हट्टी नाव होतं, त्याला कांदा घ्या जातील मग बघू. गाडी घ्यायचं म्हणते, ऐकानाच काय केली नाही. गाडीसाठी? हा ना, हा ना. अरे तुझी परिस्थिती कसली वाईट आहे, कशाला मारायला गाडी घेतो तू? ते एकुलते एक पोरग नाही गाडी घ्यावा तर ते काय म्हणते जीवाचं काहीतरी करीन, निघूनच जाईल. अरे पण आपलं हातरून बघूनच पाय पसरा ना, कशाला मोकर आधी लागता गाडीच्या? मस्त खरं, पण त्याची आई त्याचीच बाजू धरते. एकुलते एक लेकरू आहे आणि मग काय करायचं? अरे जीवाला खायला आणणं नाही तुम्हाला का रोज 3-3 टाइम, आणि तुम्ही खुशाल गाडी घ्यायला निघालात. मस्त खरं, ते ऐका ना, करावंच काय. मला काय, मी देईन तुला पैसे, पण मग तुला माहिती आहे ना माझं, मग आहे मग आता काय. व्याजाने किती पण पैसे लागतील तुला? तर एक 50,000 रुपये लागते. 50,000? हा ना. काय अडचण नाही, पण मला परत देताना 60,000 रुपये द्यावे लागतील. बघ तुला मान्य होत असं. वायदा किती दिवसाचा? वायदा देईन 2-3 महिन्याचा, जास्त काय देणार? थोडस वाढून काय देणार? काय होतं कांद्याचं मग नाही झालं. नाही नाही, मग मी जे हा धंदा करतोय ना, मला इकडे तिकडे गुतवावं लागत. तुझ्याकडून आले त्याला दे, त्याच्याकडून आले तुला दे, याच करावं लागते. म्हणलं कांद्याचं आल्यावर मग केलं. हा मग कांद्याच येतेच ना का, 3 महिन्यात कांदा जात नाही का? बघ चालन का? व्याजाचं थोडं कमी जास्त नाही व्हायचं का? नाही व्हाय, ती पद्धतच आहे माझी. बघ तुला पटलं तर हाय. बरं द्या मग काय आता, देईन. हा परत म्हणशील नाही, देईन. सावकाराने फसवलं. नाही मला तसलं पटत नाही, बोलून चोख असतो मी.
हे बघ, हे 50,000 आहेत बरोबर. हो मोजून घे आणि काय तुम्ही काय खोलला फसवणार आहेत का हो? 3 महिन्यांनी बरोबर मला 60,000 आणून द्यायची. लक्षात राहून, नाही तर मग मी कसं आहे माहिती आहे ना. हो नाही देईन. हा, जर पैसे वेळेवर आले नाहीत हो नाही देईन, फसवणार नाही हो. परत गरज आहे तर हा, मला तुमची. मग गाठ माझ्याशी मग. नाही 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 फसवणार नाही. परत गरज आहे, परत परत तुमच्याकडे हा. यावं लागेल ना. ये मग आता. बस चला येतो. काय करता आता पोराचा नाद. चला येतो. बर बर. अहो मला दिवाळीला जाऊ दे ना ह्या वर्षी. अरे दिवाळीला जायची? हा जाऊ दे ना. भाऊबीज किती दिवस झालं, मी 3 वर्ष झालं भाऊबीजच केली नाही. अरे काय तुझा बाप आणि त्यो मेवना आणि तिकडे दिवाळी जायची काय तुला? अरे त्यांनी कधी काही घेतलंय का तुला? कधी कसली एक साडी घेतली का आतापर्यंत? आता त्यांची परिस्थिती नाही, नाजूक परिस्थिती त्यांची. अरे नाजूक असली म्हणजे एक साडी पुरती बी नाही काय? आपण घेतीन की नंतर. काय एवढं काय झालंय त्याच्यात? तुला काय इथं साड्या नाहीत का? आहेत की, आणि मग काय जायचं तुला दिवाळीला? पण म्हणलं तेवढंच भाऊबीज करून आले असते. त्यांचं नाव सुद्धा काढू नको मायापाशी. मग भाऊबीजेला जायचं नाही वय आता. अरे इथं 2 टाइम खाती ना तू व्यवस्थित. मग काय गरज आहे तुला तिकडे जायची आणि यायची? नाही पण गेले असते. अजिबात जाऊ नको. एक काम कर तू, हे आहे ना 20-25 जुड्या उपट. ये. हा उपटते. हा घे उपटून. आणि तुम्ही मी येतो गावातून, मग घेऊन जाईन मी. तुम्ही लागले असते थोडं करू तर. अरे मला काम आहे गावात. तू कर. तुमची दरवेळचीच काम आहेत. ते बापाचं आणि यांचं अजिबात नाव नाही काढायचं माझ्या पुढं. का बरं? जायचंच नाही. तू काम कर पहिलं ती. अहो पण तेवढं गावात गेल्यावर एखादी साडी तरी आणा. दिवाळीला साडी नाही मला. काय म्हणली? साडी आणायची? अरे तुझं कपाट गज भरलंय, ते कपाट मोडायला लागलंय तरी साड्याच करते तू. काय मला तू कळतच नाही रे. म्हणून साडी आणा. उधारी बिधारी आली का ना आज काय? उधार नाही आली शेठ. गिऱ्हाईक झालंय सकाळ धरून. आणि सगळं उधार दिलं काय तू आज? शेठ तुम्ही सांगता म्हणून मी उधार देतोय ना. अरे कांद्याचं झालंय वाटोळं पूर्ण. आणि कुठं कुणाला उधार देतो? लोक आधीच पैसे द्यायना सगळं. शेठ तुम्ही सांगितल्यापासूनच उधार देतोय मी. तुम्ही नाही म्हणले तुम्ही कशाला उधार देईन? अवघडच. आता मला फोन करीत जा, जराशी उधार बिधार जराशी कमी करा. चालतंय. एक काम कर, काय? की ते खोक्यातलं मटेरियल लाव. कवा लावायची? माल लावीत जा टायमिंगला. लावतो शेठ, लावतो लगेच आता. टायमिंगला लावीत जा सगळं. परत सापडत नाही मटेरियल टायमिंगला. लोक येतात, गर्दी होती. पहिली उधारी नाही दिली माणसाची, औषधं दिली म्हणजे लय उपकार होते. राम राम शेठ. राम राम. बोला काय म्हणता? अहो ते कांद्याला उलसा रोग पडला, मग औषधं पाहिजे होती. अरे पहिलंच पैसे द्याय ना. तू पैसे आणलेत का? नाही ना हो, पैसे नाही. मग आता सगळे एकदा दिले. आता काय एकदा बाबा, आता बी नेलंय, खत नेलंय, आता काय काय द्यायचं बाबा? मला सारं गाव आहे इथं. लय उपकार केला तर एवढ्या वेळेस थोडं सांभाळा. नाही बाबा, आता नाही होणार. तू काय कर, थोडंफार पैसे दे मला. तसं जमणार नाही आपल्याशी. कांदा नाही निघाल दुसरं नाही, काय नाही, कमी अहो. नाही ना हो. इथं कंपनी 5 मिनिटं थांबत नाही. पैसे टाकावं लागते, तसा मालच देत नाही. अहो, द्या तुमच्या भरोशावर सगळं नाही, चाललंय राव. लय नाही. सांभाळ. तुम्ही काय का ना पैसे जमा करा, त्याशिवाय जमणार नाही. नाही ना पैसे नाही 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 जमणार नाही. अहो, पाया नंतर या पडतो तुम्ही. शेठ, नाही, नाही पाया जमणार पडतो. नाही. द्या राव द्या. अहो नाही जमणार. बाकी दिल्याशिवाय कसं नाही जमणार? आम्हाला कोण उधार देतं? उधार देत नाही कोणी. अहो, ते त्या कांदा कांद्याचा पार झालाय तिकडे, कस्तान झालंय. त्या कांद्यावर काय उधार देणार तुम्ही आम्हाला? अहो ते फवारलं तर काहीतरी येईल हाताला. अहो, येईन म्हण, पण थोडंफार पैसे दिल्याशिवाय तरी कसं पण? द्या राव पाया पडतो. नाही, त्याला नाही, उपकार होते ना तुमचे. जाऊन दे त्यांना तिकडे म्हणा गडीभर जा. तुम्ही थोड्या वेळात बाकीचं गिराईक देऊ द्या मला, बघू द्या. द्या काय राव, उधार, लय मोठे उधार? आशेने आलतो अहो द्या. नाही हो, काही येतच नाही उधार. तुम्ही थोडीफार उधारी द्या. तसं काय जुळणार आहे? धंदा आहे राव आमचा, पण कसं जुळन? काय म्हणलं देतांशी लय आशेने नाही नाही, नंतर या एवढं वेळेस माफ करा. नाही जमायचं. येतो मग आता काय कर. काय बघ, कुठाना सारं गाव उधार मागते रडकुंड्या. थांब. कुठे निघाला? चाललोय गाडीचे 3 घरी. हप्ते थकले. चालू घरी. सेट आम्हाला कोणा गोष्टीत नाही तू? थोडी बरं की मग बरं काय नाही. एक तर गाडी नाही तर हप्ते. गाडी ओढून घ्यायची. 3 हप्ते थकले. गाडी नाही देणार नाही नाही, गाडी गाडी देणार ओढून नाही. घ्या. नाही उतर खाली, चल. गच्चीवर धरून खाली वाढा त्याला. नाही त्याला तुम्ही गाडी चालू करा.
अरे तू काय गाडी म्हणे तुम्ही गाडी काय हप्ते कधी बांधणार बरं की मग उद्या आपल्या बरं 3 हप्ते थकले बरं की अजिबात जमणार नाही ए गाडी कोणतं मी माझ्या गाडी माझ्या बाबांना सांगेन मग बघू नंतर काय असेल ते बाबांना सांगतो ना बाबा जेव्हा काय ना हप्ते का 3 हप्ते थकले का भरायचा तू बरं की मग कधी बरं अरे बरं तू फोन सुद्धा उचलत ना काय भरतो मग माती फोन गाडी कोणतं चल बघू काय असेल ते नंतर चल माझी गाडी राव जान राव तुझ्या गाडीचं बघू चल चला चला त्याचं बघू नंतर काय असेल हो थांबान राव भरतो हप्ते राव उद्याच्याला काही करून भरतो चल माझ्या बाबांना सांगतो काय करावं बा काय करू नाही माझं म्हणत होते घरी बाबा गाडीला थंब जरा कांद्याला नाही बाजार तरी मी नाही ऐकलं हे समजा कुठं नच होऊन बसला काय करावं आता गाडी गेली आणि पैसे गेलं भरलेले अवघड करी झाली काय करावं कुणाला सांगावं आता घरी सांगावं बाबांना तर बाबा लाकूडच काढते ना हाणायला मला काय खरं नाही भाऊ आता मम्मीला तरी कसं सांगावं मम्मीने कसं तरी चूच करून बाबांना सांगितलं गाडी घ्यायला मम्मीने बळच गाडी घेऊन द्यायला सांगितली बाबांना तर बाबा आता काय तुम्हाला सांगितलेलं कळतच नाही तुम्हाला म्हणलं होतं कांद्याच्या नादी लागू नका तुम्ही ऐकतच नाही दुसऱ्या माणसाला आदबू घेता मुखात अरे देवा पाय कस काय आला गाडी हो आलो मित्रांनी नेली गाडी मित्रांनी हा खरं बोलतोस का ती इकडे तू इकडे पुढे ती बँकेवाली माणसं आली तिथे रस्त्याला भेटली मला मग त्यांनी मला गाचंडून गाडी गेली घेऊन त्यांनी ती म्हणजे हप्ता का नाही भरलं पहिलं काय अरे नको म्हणत होतो ना मी ऐकलं का तू तुझ्या लाडाचा लेख त्या गाडी घेऊन लोकांचे पैसे काढले त्याला हप्त्यावर गाडी घेऊन दिली एक सुद्धा हप्ता भरला नाही ना परत नाही भरला आता काय माझं डोकंच चालू ना बाई आता पाहिलं लाख अडचणी माग त्या पोरग नको म्हणतो तू ऐकलं नाही गाडीच पाहिजे बाबा माझं चुकलं आता बरं का परत नाही मी कधी असा हट्ट करणार अरे पण ते सावकाराचे पैसे काढलेले मी कामाला जाईन कुठतरी कामाला जाऊन पैसे देईन तुम्हाला थोडेफार मग तुम्ही मिटवा तुम्ही माहिती पुरेत ना काही जगून नाही द्यायचं मम्मी तू बाबांना सांग ना समजून काहीतरी मी देईन पैसे मी कुठेतरी कामाला जातो कुणाची तरी अहो आता त्याच्याकडून ती लेकरू आहे आता त्याच्याकडून झाली चुकी तर अरे पण 50-60 हजार रुपये त्या गाडीला भरलेलं गाडी गेली आता ते पैसे परत नाही देणार अशी चूक नाही करणार बाबा मी परत पाया पडतो तुमच्या कधीच नाही चुकवून देणार अशी हा त्याला त्याची चूक समजली ना मी काय करीन मी परत कामाला जाईन कुठेतरी चूक समजली मी आता पण पैशाचं काय जाऊ दे तो मी म्हणतोय देईन ना, कामाला थोडंफार मी जाईन, कष्ट पण करतो लोकांची मी ना कुरपाला बिरपाला जाईन मी जातो वाटलं. कुणाची तरी कामाला आणि मी तुम्हाला पैसे देईन काही थोडंफार मग काय आता माझी चूक झालेली मी तरी काय करू आता चल नाही पाणी बी संपलंय काय बाई, पाण्याचा वैताग आहे पाणी बी सुटत नाही लवकर. हॅलो हॅलो काय ग बाई बोल ना कुठे आहे काय करते काय नाही आताच राहणार आले बोल ना हा होय काय करते काय नाही चाललंय घरातलंच काम आताच राहणार आली बाबांनी हा होय जेवली नाही काय नाही जेवले अजून बनवायची स्वयंपाक. अजून स्वयंपाक बनवायचा आहे हा. हा काय लयच खुला आवाज येतोय काय दुखत आहे काय नाही थोडस बरं वाटना ग हा होय पण नेमकं काय झालंय लय दुखतंय का बरं आहे म्हणायचं आता दुखत आहे बी नाही दुखत बी येते सणाला आली कमून नाही नाही आले वेळा त्यांनी नाही लावलं का म्हणून तुला माहित नाही का त्यांचं दरवेळेचं यायचं होतं ना ग सणाला तू नाही आले लय त्यांनी वाट नाही. पाहिली तुझी आम्ही हा होय. बाबांनी वाट पाहिली पण लयच दुखतंय तुझं
नाही बाय दुखतंय पण एवढं नाही दुखत. तुझा लयच खोल आवाज येतोय, लय दुखत असेल, तू सांगत नाही मला. जाऊ दे, तू एक काम करते, मी तुला भेटा येते. नको बाई तुझ्या नवरा पाठवायचा नाही. नका पाठवलं, मी काही करून येईन. नको नको नवरा पाठवत असलं तर ये, नाही तर येऊ नको बघ. बर बर, बघते, त्यांना विचारून बघते. हा पाठीत असलं पाहुणा तर ये, नाही तर येऊ नको बघ. बर बर चाल, ठेवू का? हा हा ठेव. बघते मी विचार. हा. बाया, रोजचीच कटकट झाली. आता हे काही म्हणले ना तरी चाल, पण मी जाणारच मरू तिकडं. यांचं दरवेळेस ऐकून ऐकून काही इथंच बसू का? ए खुशी, अरे कवर चाललाय शेणखूर, किती वाजल्यात आता? किती वाजलेत अरे म्हणजे? दुपार झाली ना, वावरातली कामं कवा करायची का? तू आई बाप येणार इथं? आई बापाचं काढू नका, मी करते ना. अरे कवर करती, राहू दे, चल मला जेवाय वाढ. तुमच्या माग घेऊन यायचं तर काय गावात जेवायला? अरे माग नाही पण चल, राहू दे, बघ जेवल्यानंतर बघ, चल. मी जेवाय वाढते, पण मला माझ्या आईकडे जायचंय. आईकडे जायची? हा, आईचं. ते आई बापाच नको नाव काढू माझ्या पुढं. तू चल, हात धु आणि मला पहिले जेवाय वाढ, चल. मी जेवाय तसं वाढणार नाही, घरात तुम्हाला चल तू. घ्यायचं असेल तर घ्या हातात. तू बाकीची ही करू नको, तू घरात हो, चल. मी नाही चल, वाढणार. घे हात धु आणि चल मला जेवाय वाढ, चल मी तू वाढणारच आता. नाही. अरे पहिला आत चल तू. ते आई बापाचं जाऊ दे. आई बापा जाऊ दे म्हणजे त्यांचं जाऊन द्यायचं का? अरे त्यांचं काय, अरे काय मस्त आहे, आई बापाचं चलत आहे. आई बापा एवढी शहाणी आहेत का तू? आई बापाचं काढायचं नाही माझ्या. मग काय बोलत आई बापा बद्दल? मला काय सांगू नका, तुमच्या तुम्ही हाताने घेऊन खात जा. हाताने घेऊन खात जा? हा, मी आतापर्यंत कधी हाताने घेतले का? मग घ्यायचं आता. अरे तुला सांगतोय ना, तू चल पाटकुनी मोकार नको करू. काय करू वाट नका. लवकर तिथं. अरे जे आई बापाकडे जायची म्हणती. जाऊन दे मग, येतात ना काय बाबा. अरे 3-4-5 वर्ष झालं लग्न झालेलं, कधी एक साडी नाही ती त्यांच्याकडे काय रे जायला? तुझ्याकडे काय कमी रे भाऊ? अरे माझ्याकडे नाही कमी, त्यांना गाडीला पैसे मागितले होते, गाडी घ्यायला पैसे दे म्हणलं तर पैसे नाही दिले. तू काय भिकारी का? त्याला गाड्याला पैसे मागवतो, एवढी एवढी पोरगी दिली, अजून काय द्यायला पाहिजे त्यांनी? अरे पण हिचं काय काम आहे तिकडे जायचं? जाऊन आई बाबाला भेटायला जातो. तुझ्या आई बाबा तू जात नाही का? भेटत नाही का तुझ्या आई बाबा? माझ्या आई बापा इथंच घरी इथं. इथंच येत मग, पण मग तिला वाटत नाही वहिनीला जावं म्हणून. अहो भाऊजी, काय सांगू, 5 वर्ष झालेत लग्नाला. 2 वर्ष बळ गेले मी माहेराला 2-3 वेळेस. आता 3 वर्ष झालं माणूस मला माहेराला सुद्धा लावी नाही. माझ्या आईचं एवढं दुखत आहे तरी माहेराला लावी नाही मला. काय करावं सांगा बरं भाऊजी? अरे एवढंच जाऊन दे ना वहिनीचं. आईचं दुखतंय मला तर कोण जाणार नाही. कोणच्या मुलीला वाटेल आपल्या आईकडे जावं नाही? अरे सगळ्यांना वाटतं जावा, पण त्या माणसाने आपल्याला कधी सहकार्य केलं नाही, काहीच नाही. सहकार्याचं जाऊन दे ना, सहकार्य त्यांची परिस्थिती नसेल. अहो सहकार्य करायला त्यांनाच कांदे लावायला पैसे नव्हते, त्यांनीच उसने पासने केले. त्या पोराला गाडी घेऊन दिली उसने पासने करून. तुझ्याकडे काही कमी आहे का? माझ्याकडे नाही का सहकार्य केलं आहे नाही. ना, देवाच्या आशीर्वाद सगळं आहे ना भरपूर. मला आहे. मग त्यांच्या काय अपेक्षा करतो त्यांच्याकडून? अरे झालं, पण माणसाला वाटतं ना आपल्याला सासरवाडी म्हणल्या. काय वाटायचं काय कारण नाही? त्यांची परिस्थिती नाही द्यायची म्हणलं तर ते कसं काय देतील? तू आहे ना, उलट आहे ना, तू गेलं पाहिजे वहिनी बरोबर. काय जातो तिथं, काय आशा करतो? काय झालं? तू 4 शब्द बोलायला काय अडचण आहे जाऊन? अहो काय कमी करीत नाही तुम्हाला. गेले की पाहुणं या, पाहुणं जेवा, पाहुणं खा. तुझा गेल्यानंतर पाहून चार करतो. पाहुणचार करतात, पण 2 रुपयाची आशा नाही करायची काही. अरे पैसे घेतो का? सासरवड्याचे पैसे मला तो काय बांगड्या भरल्या काय? अरे बांगड्या नाही भरल्या, पण लागत येत नाही इकडे. तू नाही आणत का? तू कधी सासरवाडी? मी सासरवड्याला देतो बी ना आणि तो बी ना. परत जास्तीची परिस्थिती सगळ्यांची सारखी नसती ना. हे कधी हात वर करीत नाहीत, पण त्यांच्याकडूनच अपेक्षा करतात नुसती. हा, उलट मदत करायची असते अशा वेळेस. अरे मदत करायला पण काय होतंय, यांना काय मदत करतो? अरे माघारी येणंच नाही, कवर मदत करतो? असं थोडंच दावा. तू एकदा दिले नसतील, अजून दिल तो वहिनी कधी? काहीच नाही, 1 रुपया दिला नाही अजून. आणि तू वहिनीला सुद्धा जाऊन देत नाही म्हणजे हे किती हे झालं? अरे ते अरे असं करत असं मला वाटत नव्हतं का जोडदार असून. काय करतो मी ना, वैतागलेला माणूस आहे. मग आपल्याला तिकडचं येईन, काही घेणं देणं नाही. तू एक काम कर, वहिनीला घेऊन ये ना, जा सासरवड्याला काय होते. चल तू जेवला ना, चल मी बी नाही जेवलेलो तुझ्यावर, मी बी जेवतो. वहिनी वाढा जेवायला आणि दोघं बी सासरवड्याला जाऊन येते. बरं चल, आलाय ना तू, दोघं जीव चल. मी तुला न्यायला आलो, पण तू आता आहे ना तिकडे ह्याला जा, सासरवड्याला जाऊन ये. सासू दुखतोय मला तर एका मी त्याला पळत गेलो असतो बाईकला घेऊन. मला नकोच वाटतं ते. बस नको जाऊ बाईकला. काय नको 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 म्हणलं तरी पोराने ऐकलं नाही. घेतली गाडी, नेली ओढून. खतावाल्याचे पैसे देणं गरजेचं होतं, त्याचं होती एक गाई मिटवून. सावकाराचं काय करायचं? काय हो असं बसून प्रश्न सुटणार आहे का? मग करते काय? सावकार रस्त्याने जाऊन सुद्धा द्यायला वाईट वाईट बोलत आहे. काय आता सांगायचं तुला?
वाईट बोलत आहे म्हणजे 3 महिन्याचा वायदा केला त्यांना, नाही पैसे गेले आपल्याला. करता येईल काहीतरी, पण तुम्ही एवढं काय टेन्शन यार? घेऊन काय व्हायला आले का सांगा. अरे पण पैसे तर द्यावं लागतील ना त्या माणसाचे. देता येईल पण 60,000 द्यायचे, कुठून यायचे? कांदे पार खराब झाले, 1 रुपया कांद्याचा येणार नाही. काहीतरी करता येईल, पण तुम्ही असं टेन्शन घेऊन काय होणार आहे का सांगा बरं. टेन्शन नाही घेऊन काय कसं, पोरग तर अजिबात मनावर घ्याय नाही, काळजी करी नाही. सांग आपल्याला समाजात वागायचे, बरं पैसे नाही दिले तू माणूस नाही ना आपल्याला वागून द्यायला. एवढं आहे तुमचं खरं, मग. पण जर तुम्ही असं जर मनावर घेतलं एवढं काय होणार आहे सांगा बरं. अरे मग आता तू सांग, ते पुरीला सणाला सुद्धा येऊन नाही दिलं त्या माणसानं. तिकडे लक्ष देता येणार, त्या पुरीचा जीव तिकडं काय म्हणत असेल. माणूस तसला असेल की तिकडे पोरग आपलं असं काय. मला ते ना असं झालं, करावंच काय आपण. आलता सकाळी तायडीचा फोन, येते म्हणली होती भेटायला, मग आता कस काय येईना काय नाही. तर ते बाबा येऊन देईन तवा ना. तिला म्हणलं होतं विचारन तवा ये, तशी येऊ नको. काही नाही, काही खरं नाही राहिलं बघ आता. ना मला तर असं झालं, काय करावं काही नाही. बेकार अवस्था होऊन बसली बघ. पोराचं नको म्हणत होतो मी, तू ऐकलं नाही. त्या पोराला गाडी घेऊन दिली तर आज हा पणा झाला नसता. एवढं खरं आहे तुमचं. काय सांगायचं त्या सावकाराला जाऊन विनवणी केली, पण आता द्यायला जर वायदा करतो तर द्यायला पैसेच नाहीत ना. नाही म्हणलं 8 दिवसांनी देतो, कुठून आणणार 8 दिवसांनी पैसे? मी सावकाराच्या हातापाया पडते ना जाऊन. काय व्हायचं रे आता? पैसे तू माणूस पैसा दुसरं लय हात जोडून, आता मी नाही हात जोडले, काय हात जोडले पाया मी बघते ना एकदा हात जोडून एकदा जाऊन बघू आता काय त्यांच्या हातापाया पडते. नाही वाटत ऐकलं माणूस. हा बघते ना, ऐकलं तर ऐकलं. मी बघते एकदा जाऊन. तुम्ही पण टेन्शन घेऊ नका गाड्या. लय अवघड झाले बरं. काय टेन्शन नाही, दुसरं काय करू. तुम्ही असं लय टेन्शन घेतलं का आम्हाला टेन्शन येते. काही नाही, लय अवघड झाले असं. तर त्या पुरीकडे लक्ष देता येईना. पोरग असलं जाऊ द्या, चला घरात. भाकर नाही खाल्ली, काही नाही, काय नाही, चला. काय आपलं तर जगण्यावरून आहे ना मनच उठले. काय लय अवघड. असं बोलून जमत असतंय का हो? करणार काय सांग ना, कुठून आणायचे पैसे, कसं कर्ज फेडायचं? तुम्ही आता 60,000साठी म्हणताय जगणं मुश्किल झालं. तर मग आता तू सांग ना, करायचं काय? अहो काही होतंय, पण माझा आता जीव हे एकदा गेलेला परत येत नाही. आता जगणं हे मुश्किल तर- झालं म्हणता तुम्ही खुशाल. जर पैसे उत्पन्नच रुपया नाही आपल्याकडे, काही येणच नाही. इथं खायची रोजची बोंबा बोंब. अहो काय रू काहीतरी. मी त्या सावकाराच्या पाया पडून जाऊन, तुम्ही नका लोड घेऊ. चला चला भाकर खायला, चला घरात. काही 3 महिन्याची मुदत संपून गेली तरी ह्या रामभाऊला पैसे देता येईनात. ही लोक साले कशाच्या जीवावर पैसे देते तेच कळत नाही. किती वेळा मागायचे तरी. मला एखाद्या दिवशी जावं लागल, यांना घराबाहेर काढावं लागेल, त्याशिवाय जमणार नाही. सावकार येऊ का? अरे रामभाऊ याचं तर तू कस काय आली? ते पैशाचं म्हणले होते ना तुम्ही. पैसे आणलेत का? बरं झालं, मी नाही. येणार होतो. आणले नाही, सांगायला आलते तुम्हाला. काय सांगायला? पैसे आणले नाही मग कशाला आले तोंड घेऊन इकडं? ते थोडी अजून मुदत दिली असती. मुदत ही मी त्याला 17 वेळा सांगितलं होतं रामभाऊला. 3 महिने म्हणजे 3 महिने आणि 60,000च घेईन एवढं बी सांगितलं होतं. थोडी मुदत मग आता ते लपून बसलाय ना, तुला पुढे पाठवलं त्यांनी. नाही हो, लपून नाही बसले. मग मी म्हणलं मीच बोलते त्यांना, म्हणलं थोडीशी द्या ना मुदत. अजिबात जमणार नाही. बघ काय पटतंय तुला ते, नाही तर मी घराच्या बाहेर काढीन दोघांना पण. नाही हो, असं मला पैसे पाहिजेत. माझा व्यवहार म्हणजे व्यवहार असतो. तुमच्या पाया पडते सावकार. अजिबात पाया पडायची गरज नाही. मला पैसे पाहिजेत. थोडस आम्हाला गरीबाला घ्या ना समजून. काय समजून घ्यायचं तुम्हाला? अरे भिकाऱ्यावर तुम्हाला जर पैसे देता येत नाहीत, घेतात कशाला तुम्ही? कशाला गाड्या आणि घोड्या पाहिजे तुम्हाला? अहो पोराचा लय हट्ट होता, मीच म्हणले होते त्यांना. पोराचा हट्ट होता, त्याला हाकून द्यायचं ना पुढे. मग हट्ट होता त्याचा तर. असं कसं पोटचा गोळा हाकून- मला माझे पैसे पाहिजेत. मला बाकीचं काय सांगायचं नाही. थोडी अजून द्या ना मुदत. मुदत मिळणार नाही. तुमच्या काय पाया करते पडते बोल. हो. पाया नको आणि काय नको मला. मला पैसे पाहिजेत. नाही तर घरी येतो मी, घरातून बाहेर काढतो तुम्हाला दोघांना. जमणार नाही. असं नका ना करू. मग काय तुझ्याकड? तू पैशाच्या बदल्यात मला काय देऊ शकतीस? आता व्याज तरी द्यायला आहे का तुझ्याकड? मग तुझ्याकडे बघून मी कसं काय पुढे ढकलू? सांग मला.
अजिबात जमणार नाही. मला पैसेच पाहिजेत. तुमच्या पाया पडते हो, थोडीशी मुदत द्या वाढून आम्हाला. तुझ्याकडे बघून मी मुदत वाढवीन, पण मी म्हणतोय ते ऐकावं लागेल. तुला सावकार हे काय करताय? सोडा हात. तुला मुदत वाढवून पाहिजे ना. मग हात धरताय असा? मग काय झालं? मग तुम्हाला शोभतं का पैसे बाई देता माणसाच्या येतात इज्जतीला हात का? लावायला? पैसे देता येतात? हाय का लायकी आहे का तुमची? पैशासाठी तुम्ही आमच्या इज्जतीवर हात घालताय का? काय केलंय मी? असं काय विशेष केलंय तेव्हा? लय इज्जतीचं वाटत असेल ना, लय गर्व असेल ना, तर पैसे आणून टाकायचे लगेच माझे. देईन तुमचे पैसे आणून. हा मग चल लोकांची निघ. भीक मागन. पण 2 तुमचे दिवस पैसे वाट देईन. बघा ना, अजून पैसे नाही आले ना घराबाहेर काढीन दोघांना. चल चल निघ. देईन तुमचे पैसे. हा, चल. लोकांची इज्जती संग खेळत जाऊ नका. हा लय इज्जत पैशावाले आहेत ना बघितलेत तुम्ही. बघितलेत मी पैशावाले आहेत इज्जतवाले. ना तुम्ही. आम्हाला माहिती तुम्ही इज्जत होती ना, पैशावाले. तर तो घरी लपून बसलाय तुला पाठवलं कशासाठी? लपून नाही बसले. मीच त्यांना म्हणलं मी तुला जाते कळायला म्हणून. पाहिजे होतं त्यांनी तुला का पाठवलं. त्यांनी नाही पाठवलं. मी आलेली आहे स्वतः. स्वतः आली म्हणजे काय उगाच आली काय? मग तू तुझी पद्धतच आहे ती. पैसे टाकायचे मग बाकीचं बोलायचं, निघायचं लगेच. तुम्हाला तुमचे पैसे भेटून जातील. हा, मग आम्ही निघ. तिकडे लोकांचा साल निघ धरून मग. मग तुमचे पैसे देऊ. देऊ देऊ म्हणणारी येतानीच आणली असते. एवढी पैसेवाली पडली मला लागली सांगायला, आणि लय इज्जत घेऊन बसती. अरे इज्जत आमच्या सारख्यांना असते, असल्या लोकांना कशाची आली इज्जत? म्हणलं होतं नको जाऊ. काय माहिती आता तो सावकार तसला माणूस, पैशाचा लोभी माणूस. काय त्याला विनंती काय काय कसं आलीस का? अरे काय झालं काय? सावकाराकडे गेले होते. मग अरे मग म्हणलं तुला नको जाऊ नको जाऊ. झालं ना शेवटी नको. त्याने माझा गपकन हात धरला. अरे तू माणूस लय पैशाचा लोभी आहे. तू कशाला? मी मग तुला जाऊ नको म्हणलो होतो ना. मला काय माहिती हो असं होईल म्हणून. अरे पैशासाठी लोक काय करतील, कुठल्या थराला जातील मला माहिती आहे. तू माणूस पैशाचा लय लोभी आहे. काय करून बसली तू? कुणाला सांगायचं? ते पोरग आपलं तसलं जावं एकत्र सांग. आता हात धरला अजून काय झालं असतं तर कुणाला सांगितलं असतं? सांग बरं. मी नको म्हणलो होतो तुला. कशाला गेली बरं तू? लय लय नेच प्रवृत्तीचा माणूस आहे. आता त्याचे जर पैसे नसते घेतले तर हा प्रसंग आला असता का आपलं? मला माहिती नव्हतं ना. मला वाटलं ऐकते माझं सावकार. अरे तुला फक्त पैसे लागत. सांग ना, इज्जतीला हात घातला माणसानं पैशासाठी. काय करू शकतो त्याच? पैसे घेतलेत ना. मला म्हणलं 2 दिवसाच्या आत पैसे आणून. कुठून आणायचे पैसे? आता कोणाला मागायचं? सांग, कोण देतो आपल्याला पैसे? पोरग तर ऐकलं आहे का? त्याला लय सांगाय गेलं तुला आणणार नाही पैसे. गप गप न करू. गप करू काहीतरी आपण. मी माझ्या मुलात तुम्ही नको. नसते पैसे घेतले तर कशाला तुझ्या एवढा प्रसंग ओढवला? चल नको रुडात. लई लई अवघड झालं बघ. ऐकत नाही सांगितलेलं. दाजी कुठे आहे तू? स्वामा आहे मी. का रे झाली काय तुला दाजीची आठवण? दाजी अडचण निर्माण झाली जरा माझी. अरे तुम्हाला कायमच अडचणी, जन्मजुगाच्या अडचणी तुमच्या कायमच चालू आहे. मला एकटं ना तुझ्या बहिणी सगळं लग्न करूनच पास्तावलोय मी मुळात. अहो दाजी गाडी घेतली होती त्याच्यामुळे माझी अडचण निर्माण झाली. अरे तुला अडचण आली 5 वर्ष झालं. मला गाडी घ्यायची होती. तुझ्या बापाला पैसे मागितले तर तिथं फुकणी आपटली आणि तुला गाडी घेऊन दिली का ती? बघा तुमची अडचण काय आहे ती. माझं ऐकून तर घ्या 2 शब्द तुम्ही. अहो दाजी काय झालंय, समजे अडचण झाली माझी. गाडी फायनान्स वाल्यांनी ओढून नेली. मला पैसे द्या तुम्ही थोडेफार. अरे तेच लायकीचे तुम्ही. पैसे नव्हते तर काय जग मारायची? गाडी काय काय घ्यायची गरज होती? आणि आता ही झालं ती झालं, फायनान्स वाल्याने हे केलं ती केलं. बघा तुमचं काय असेल ती फोन ठेवून. अहो दाजी माझं 2 शब्द ऐकून घ्या. बाबांनी पैसे आणले होते सावकाराकडून गाडी घ्यायला. ते सावकार दररोज दारात येतोय, लय त्रास देतोय बाबांना बी मम्मीला बी. एवढे पैसे द्यायसाठी काहीतरी एवढे वेळेस मदत करा. मी तुमचे पैसे देईन कस तरी. अरे लोकांचे सासरे मेवणे पैसे जावायला देतात आणि तुम्ही भिकाऱ्यांनो मला पैसे मागतात. सावकार दारात आलाय 2 झाला. काय गरज होती रे त्या गाडीची न्यायची?
आणि आता म्हणतो पैसे दे आणि हे करा. इथं माझीच पंचायत चालली. दे फोन ठेवून. मेवण्यानी डोक्याला गणगण केली. लय मस्त डोक्यात राग आहे. पण आता करावं काय? पण काहीतरी आता सहकारी सांगावं तरी कोणाला बाबा. पण सांगावं लागेल कोणाला का व्हायला. ए यार शिवा काय करतोय? काय नाही बाबा. सासवडीला गेलं नाही काय? कशाच गेलोय? हा गेलोच नाही. का बरं? नाही गेलो असं नाही गेलो. काय तुला एवढं सांगून मी तुला कळालं नाही का? अरे ती झालं. हा मेवण्याचा फोन आला तर त्याची लय तिकडे जरा हे झालंय. ती गाडी सगळं काही घरी राहत चाललं. मी बायको काय म्हणलं नाही अजून. तर कांद्याची अशी बेकार झाली त्यांच्याकडे कांद्याची. कांद्याची. आणि ती काय झालं आता पैसे पाणी उचललेले असते कोणा कोणतरी. मग ती पण झालं ना, कर्ज. दिना पैसे तुझ्याकडे असतील ना का नाही? पण आता माझ्याकडे बी लगेच नाही ना काय बँकेतून काढून आणल्यात का बे? दिवस आहे ना कुत्रे सुद्धा बदलतात. आपण तर माणसं इथे काय बरोबर. अडचणीच्या काळातच सहकार्य केलं ना तीच किंमत असते. चांगल्या चांगल्या वेळेस तर कोणी बी जातं रे. नाही नाही ती तर आहेच. अडचणीत मदत केली ना तीच खरी उपयोगी ती. तो हिशोबाने मदत करायला पाहिजे. हा का तुझ्याकडे चल मी देतो पैसे. एक काम होतं. आहे का? हा आहे तर किती लागते? काय असते ना 50-60 हजार जरी असले तरी मग हा, बाकीचे इथं मग माझ्या- आपण चला, सांगू, मला आहे दुसऱ्या ना. कामाला 50,000 रुपये आहेत मी बाबा तुला माझ्याकडे. देतो इथं आल्यावर तू नको काळजी मग करू. चल मग टपके चल मी येतो चल. आणि एक काम करू वहिनीला बी घे ना. तिला बी घेऊ. हा पण काय सांगू नको काय झालं. नाही नाही, तिला काय सांगत चल नाही. ए खुशी बोला वहिनीला. खुशी अरे चल तू आई बापाकडे जायची. चल अरे जायची. चल तुला मी सांगतो वाटेने. चल पुढे सर चल. चल तू. काय झालं तिथं अरे, नाही, मी म्हणे, तुला चला, वाटेने भेटायला सगळं जायचंय, सांगतो. चला. तू ऐक ना बस गाडी चल. बस चला. अरे काय नाही तिथे गेल्या तुला मी सांगतो वाटेने. तुम्हाला चल नीट नव्हता नाही हो. चला मी घेऊन जातो. चल बस. काय नाही झालं. चला बघू तुला सांगतो मी सगळं. चल बसा. चल जाऊ. सावकार ऐका ना. सांगितलं होतं ना 2 दिवसाची मुदत दिली होती तुला. अजिबात जमणार नाही. देतो ना 2 दिवसांनी देतो ना. जमणार नाही. ऐका ना. नको गरीबाचा संसार पिकवायचा ए, रस्त्यावर. बस. गरीबाचा संसार नका ही पिकवू. कोण नाही तुला तुमच्या पाया पडतो. ऐका, मारीन ऐका. तुला नाही. सावकार ऐका ऐका. अजिबात ऐकणार नाही. देतो ना पैसे. काढ पैसे मग लगेच. चल देतो 2 दिवसांनी. पैसे 2 दिवसाची मुदत दिली होती मी तुला. देतो देतो. अजिबात सांगायचं नाही मला. चल नका हो नका हो तसं नका. लगेच बाहेर व्हायचं घराच्या. तुमच्या पाया पडतो नका. पाया नको पडू माझ्या. सर बाजूला पैसे पाहिजेत मला मग लगेच. नाही देतो पैसे ना. दे नाही तर सोड. देतो अजिबात पाया- अजिबात मध्ये पाया जायचं नाही, पडतो, तुला ऐक. सांगतो. पाया पाया नको पडू काय नाही. सर पैसे ऐका, घेताना ऐका, लाज नाही वाटली तुला? अहो, देईन. कार्यावाने मागितले मला. देतो म्हणलं. तुला सांगितलं होतं का नाही मी 3 महिन्याची मुदत दिली होती. नाही जमलं म्हणून नाही जमलं मग घेतले कशाला पैसे? मग वाटलं कांद्याचे होते नाही झाले. कांद्याची होतील का कशाची ती मला सांगायचं नाही अजिबात. अहो देतो नाही तुमचे मग जमीन का आणतो नाही. माझ्याकडे? नाही जमीन तरी कुठे राहिली होता. मग बघ तुला होतील बुडवणार का? नाही तुमचं. अहो, ऐका ऐका. काही भांडी ही घेऊन जाणार आहे मी. चल नका हो नका हो तेवढं. ए सर बाजूला. काय काय तुला सोड म्हणतो ना. पाया ए, पडतो तू ना. का बस? पाया तुला टाळाटाळ बोलत होती त्या दिवशी. अहो कुठे गेले? देऊ तुमचे 2 पैसे. दिवस मुदत दिली का नाही मी? देऊ तुमचे पैसे. मग नाही. अजिबात अहो, नाही. नाही बुडवणार लगेच पैसे. पाहिजेत ऐका, मला ऐका. पैसे. चल ऐका ऐका. पैसे काढ माझे. तू कोण आहेस मला माहित नाही. माझे अहो, पैसे देतो काढ. देतो पैसे तुमचे. पैसे घेतले होते पैसे त्यांचे. घेतले तुम्ही कोण आहे ते दोघं? 3 महिन्याच्या वायद्यावर माझ्याकडून पैसे दिलेत व्याजाने. अहो देतो ना तुमचे पैसे. त्याच्यावर 2 दिवस मुदत दिली. रुपया पण द्याय नाही. बघा तुम्हाला सांगतो 3 महिन्याच्या वायद्यावर पैसे घेतलेत माझ्याकडून. अहो पण देतो पैसे कोणी द्यायचे? अहो, देतो म्हणलं ना तुम्हाला मी. जिकडे तिकडे होत नाही का? टायमालाच पैसे भेटतात त्याच्यावर का? 2 दिवसाची मुदत दिली आणि 2 दिवसाची? मी वारंवार सांगितलं होतं. 4 दिवस अहो, झाले. नाही आले पैसे तर कांदे गेले मग कुठून द्यायचे हो? त्याच्याकडे जर पैसे सावकार. घ्यायचे कशाला पैसे? सावकार आम्ही बिले सावकार पाहिले. हा, मग? वयाने मोठे येत मग त्या तुम्ही द्या पैसे. म्हटलंय तुम्हाला पैसे. सावकार किती पैसे येत? बरं झालं. 60,000 रुपये. बरं झालं पाहुणा तुम्ही आले. परपंच बाहेर काढलाय. मग पैसा आहे तो. काय सांगायचे हो बरं झालं पाहुणा तुम्ही आले. पैसा बोलतोय पैसा. बरं झालं पाहुणा तुम्ही आले. माणसाने पैशासाठी माझा हात धरला हो. लाज वाटाय पाहिजे सावकार. पैशासाठी बाईचा हात धरतोय. अरे लाज वाटाय पाहिजे काही. अरे वा 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 वा. पैसे बुडवण्यासाठी चांगली आयडिया शोधून काढली. पैसे बुडवणार नाही. तिचा हात धरायला मी तिच्या घरी नव्हतो गेलो. ती आली होती माझ्याकडे. अहो, पैशासाठी हा माणूस ती म्हणजे समजून सांगाय आली होती तुला. काय मी बारीक आहे का? बच्चा समजून सांगायला मला पैसे पाहिजेत. मला पैसे. सावकार असे लय सावकार आहेत ना असे खिशात घेऊन हिंडू तुम्ही. काय अरे पैशासाठी घे पैसे. अरे नका मारू अरे नका मारू. अरे नका जाऊ द्या नका मारू. असल्यांचे पैसे कधी घ्यायचेच नाहीत.
काय गरज भासल्यावर घ्यावं लागले ना हो पैसे. काय नीच माणूस आहे तो. अहो मी नको म्हणलो होतं. अहो तुम्ही अशा माणसाकडून पैसे घ्यायचे, चांगला माणूस बघायचा. गरजूवंताला अक्कल नसती जावई, काय सांगायची. मी नको म्हणलो त्या पोराला. ही बाई ऐका ना, ऐकून ते कशाला घ्यायची आई तू तरी? अहो, काय नीच माणूस आहे. मला काय माहिती घेऊन असं? पळाला म्हणजे किती नीच म्हणावं लागेल त्याला. पैशासाठी. आणि तुम्ही अशा माणसांच्या नादी लागला. असले माणसं वाटले उचलणारे पैसे उचलणारे माणसं चला. परत तरी त्याला फक्त मला माया तुम्ही नुसता फोन करा. याचा कार्यक्रमच लावतो. तुम्ही आलात त्याच्यामुळे आमची इज्जत वाचली नाही तर काय नको नको केलं तो त्या याला माणसाला. नाही जेलची हवा खायला लावली ना तुम्ही पुढे मग याची खूप सावकारी त्याचा कार्यक्रमच करू. तुम्हाला कसली अडचण येऊ द्या. चल चल ठीक आहे. आम्ही चला कापा कुंपडी बिंडू एखादी वहिनी बघा काहीतरी जेवणा बिवणाचं बुका लागल्या बरं आहे ना बाळा तुझं. चल या बस. पैसे गोळा करा जाऊ द्या. आपल्याला खर्च